केनवडचा हक्क हिरावून घेऊ देणार नाही. अप्पर तहसील कार्यालय हलविण्याच्या विरोधात साखळी उपोषण सुरू. शासनाने मंजूर केलेले प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय केनवड येथून अन्यत्र हलविण्याचे प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केनवड महसूल मंडळातील ग्रामस्थांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे. सकाळी मारुती महाराज संस्थानच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात उपस्थित ग्रामस्थ, शेतकरी, महिला, युवक आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनाला स्पष्ट इशारा देत केनवडचा हक्क कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेऊ देणार नाही अशी ठाम भूमिका मांडली. उपोषणादरम्यान बोलताना वक्त्यांनी सांगितले की वाशिम जिल्ह्यात केनवड, अनसिंग आणि कामरगाव येथे अप्पर तहसील कार्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. विद्यमान तहसील कार्यालयांवरील ताण कमी करणे आणि नागरिकांना त्यांच्या परिसरातच महसूल सेवा उपलब्ध करून देणे हा यामागचा मूळ उद्देश आहे. मात्र आता काही राजकीय स्वार्थापोटी हे कार्यालय अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. गोवर्धन येथील नागरिकांना आमचा विरोध नसून तेथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत का, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. एका कामासाठी एका ठिकाणी आणि दुसऱ्या कामासाठी दुसऱ्या गावी जावे लागल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होईल. केनवडमध्ये राष्ट्रीय महामार्गालगत मोठी बाजारपेठ, बँका, शासकीय दवाखाना, पशुवैद्यकीय दवाखाना, महावितरण कार्यालय, पोस्ट ऑफिस, सेतू केंद्र, शैक्षणिक संस्था आणि बसस्थानक या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे परिसरातील 20 ते 25 गावांतील नागरिकांची एकाच फेरीत सर्व कामे पूर्ण होऊ शकतात. सध्या अनेक गावांतील नागरिकांना रिसोडपर्यंत 35 ते 40 किलोमीटरचा प्रवास करावा लागत असून यात वेळ, पैसा आणि श्रमाचा मोठा अपव्यय होत आहे. प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय केनवड येथेच सुरू करावे, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाकडून समाधानकारक आणि लेखी आश्वासन मिळेपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.